सांगली जिल्ह्यामध्ये अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखताना उरून ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये एक हाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिलाय। जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून कडवं आव्हान देण्याचा त्यांना प्रयत्न करण्यात आला होता, मात्र या निवडणुकीत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासह 23 जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तसंच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरामध्ये केवळ 8 जागा पडलेल्या आहेत। ग्राउंड लेवलला जे नेतृत्व खरोखर काम करतं, जे नेतृत्व घराघरात आणि तळागाळात पोहोचलेलं आहे, त्याच नेतृत्वाचा विजय असतो। ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे शहराची सुधारणा करण्याची ताकद आहे। आज खऱ्या अर्थानं म्हटलं ना, गुंडगिरी जिंकली आहे। म्हणजे पांडव कमी होते आणि कौरव जास्त होते। पैसा तिकडं होता, सत्ता तिकडं होतं, सगळे एन प्रकारे साम दाम दंडभेद सगळे प्रकार केले, पण विजय शेवटी सत्याचा झाला असं आपण म्हणू शकतो। जे काही रिव्हॉल्युशन होणार आहे, जे काही रिव्हॉल्ट होणार आहे, ते ग्रासरूट लेवलपासून होणार आहे। म्हणजे आज इस्लामपुरातला विजय असू दे किंवा आष्ट्यातला विजय असू दे, बाउन्स बॅक होणार आहे। विजय हा स्थानिक स्वराज्य संस्थापासून चालू होणार आहे आणि मग राज्यात आणि केंद्रात हा बदल दिसून येणार आहे। आणि जयंतराव पाटलांचा हा विजय एक उदाहरण आहे या महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी किंवा देशातल्या सत्तेसाठी। जेव्हा तुमची नीतिमत्ता चांगली असते, जेव्हा तुमचा विजय असतो किंवा जेव्हा तुमची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असतं आणि जेव्हा तुम्ही मनामनात घराघरात तळागाळात जेव्हा पोचलेला असता, तेव्हा काहीही केलं तरी सत्ता ही तुमचीच येते। हा एक ज्वलंत उदाहरण आहे आणि सगळ्यातनं यातनं खूप काही घेण्यासारखं आहे। आज जल्लोष म्हणजे जयंत पाटील साहेब व युवा नेते प्रतीकदादा यांच्या जल्लोष असा आहे की सर्व दुसरी दिवाळी इस्लामपुरात साजरी होत आहे की 9 वर्षानंतर नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा हा जयंत पाटील साहेबांच्या सर्व कार्यकर्ते इस्लामपूरचे यांच्यामुळे आज गुलाल लागलेला आहे।